भारत आणि श्रीलंकेचे असंख्य कसोटी सामने मी पत्रकार म्हणून कव्हर केलेले आहेत। महिला जयवर्धने, कुमार संगकारा, दिलशान, मुथैया मुरलीधरन, लसिथ मलिंगा एकापेक्षा एक नावं ही भारतीय संघाला त्रास द्यायची। महिला जयवर्धने आणि कुमार संगकारा अक्षरशः भारतीय गोलंदाजांचा खास करून श्रीलंकेमध्ये छळ करायचे आणि मलिंगा आणि मुरलीधरन सारखे बॉलर, चामिंडा वास सारखे बॉलर हे भारतीय संघाच्या बॅट्समनला सुद्धा त्रास द्यायचे। एक प्रकारची लढत दोन्ही संघामध्ये व्हायची। कुणीच कुणाला धावांचं किंवा विकेटचं जेवण करून द्यायचं नाही आहे। जेव्हा हे मोठे खेळाडू रिटायर झाले, भारताचे सुद्धा झाले, तेंडुलकर झाला, द्रविड झाला, गांगुली झाला, लक्ष्मण झाला, कुंबळे झाला, सेहवाग झाला, पण भारतीय संघ अडखळला नाही। श्रीलंकन संघ चांगलाच अडखळताना दिसतोय। या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये श्रीलंकन संघ हेलकावे खातोय असं म्हटलं तरी चाललं, चुकीचं ठरणार नाही। कारण आत्ता मी मोहालीच्या मैदानावरती उभा आहे। तिसऱ्या दिवशीचा खेळ संपायच्या आत कसोटी सामना संपलेला आहे। 2.25 दिवस भारतीय संघाने फलंदाजी केली। एकट्या रवींद्र जडेजानी 250 धावा केल्या होत्या। भारताने 650चा डोंगर उभारून दाखवला होता। त्या डोंगराच्या ओझ्याखाली श्रीलंकेचे फलंदाज अक्षरशः गाडले गेलेले आहेत। 1.25 दिवसामध्ये 2 इनिंग त्यांच्या संपलेल्या आहेत। वाईट या गोष्टीचं वाटतं की दर्जा किंवा गुणवत्ता या संघातल्या फलंदाजांकडे नाही का? नक्कीच आहे, पण कुणी विकेटवर थांबण्याचा प्रयत्नच केला नाही। तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना असा मनात विचार आला होता की ठीक आहे, पहिल्या इनिंगमधल्या 4 विकेट गेल्या, थोडंसं ते थकलेले होते। दुसऱ्या इनिंगमध्ये विश्रांती घेऊन श्रीलंकेचे फलंदाज मनापासून प्रयत्न करतील। हे प्रयत्न तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये दिसले नाही असं खेदानं नमूद करावं असं वाटतं। मान्य आहे, मोहालीचं विकेट हे फिरकीला साथ देत होतं। त्यातनंही भारतीय संघाचे संताजी धनाजी, जडेजा आणि अश्विन अप्रतिम मारा करत होते, पण म्हणून त्यांच्यापुढे खेळणं अशक्य होतं अशी विकेट होती का? अजिबातच नाही। पहिल्या इनिंगमध्ये एका फलंदाजाने अर्धशतक केलं, दुसऱ्या इनिंगमध्ये एका फलंदाजाने अर्धशतक केलं। बाकीच्या सगळ्यांनी अक्षरशः कधी आपल्या विकेट गमावल्या, कधी विकेट बहाल केल्या, तर कधी अश्विन आणि जडेजाचा बॉल वळणार आहे का सरळ जाणार आहे याचा अंदाजच त्यांच्या फलंदाजाला आलेला नाही आहे। या सगळ्या गोष्टी बघताना मला एवढंच वाटतं की एकीकडे जडेजा आणि अश्विनचा या सामन्यातला परफॉर्मन्स हा आउटस्टँडिंग होता। जडेजा करता तर ड्रीम होतं, 175 धावा आणि 9 विकेट, आणि त्याचबरोबर अश्विनलाही मी सलाम करतो कारण त्यांनी कपिल देवांच्या सर्वाधिक विकेट्सच्या टॅलीमध्ये आता त्यांना मागं टाकलं आहे। 435 विकेट्स ह्या त्यांनी पार केलेल्या आहेत। 434चा कपिल देवांचा विक्रम होता, तो त्यांनी मागं टाकला आहे। सर्वाधिक बळींच्या यादीमध्ये अश्विन आता 9व्या क्रमांकावरती आलं आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही। मी पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माला मुद्दाम प्रश्न विचारला की आता तरी अश्विनला ऑल टाईम ग्रेट म्हणणार का? ऑल टाईम ग्रेट म्हणून आपण भलत्याच बॉलर्सची नावं घेतो का? आणि अनिल कुंबळेला योग्य मान दिला नाही तर अश्विनला आपण कधी देणार? हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे। अश्विननी 85 टेस्ट मॅचेस फक्त खेळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी 435 विकेटचा टप्पा गाठला आहे। नेथन लिऑन हा जो ऑस्ट्रेलियाचा बॉलर आहे, त्यांनी नुकताच 400 विकेटचा टप्पा पार केला 100 टेस्ट मॅच खेळल्यानंतर। अश्विनला अजून 15 टेस्ट मॅचेस कमी आहेत आणि तरी त्यांनी उंची गाठून दाखवलेली आहे। आता तरी आपण ॲप्रिशिएट करणार का? अश्विन हा महान बॉलर आहे, त्यांनी भारतामध्ये भारताबाहेर दोन्हीकडे विकेट काढलेले आहेत। भारतीय संघाला असंख्य वेळेला विजय मिळवून दिलेले आहेत। जसं पाटा विकेटवर असू देत, खराब विकेटवर असू देत, रन्स या रन्स असतात, तसं कुठल्याही बॉलर करता टर्निंग ट्रॅकवर असू देत किंवा पाटा विकेटवरती असू देत, विकेट्स या विकेटच असतात। अश्विनने ते करून दाखवलेलं आहे। म्हणून आजचा दिवस हा जेवढा जडेजा करता आनंदाचा होता तेवढाच माझ्यासाठी अश्विन करता सुद्धा होता, कारण त्याची कामगिरी ही चकित करणारी आहे आणि सातत्याने सुधारण्याचा ध्यास ठेवल्यानेच त्याला ही कामगिरी करता आलेली आहे। भारतीय संघानं तिसऱ्या दिवशी टेस्ट मॅच जिंकून 1-0 आघाडी घेतली आहे, त्याचाच आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। स्वतः रोहित शर्मा म्हटला की भारावून जाण्यासारखं काही नाही, आम्ही नेहमीच भारतात चांगली कामगिरी करतो। हा क्लिनिकल परफॉर्मन्स होता। बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये भारतीय संघाने चोख कामगिरी केल्यानंतर रिझल्ट काही वेगळा दिसत नाही। या सामन्यामध्ये काही वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी घडल्या। तळातल्या फलंदाजांनी विकेटवर उभं राहण्याचं कसब करून दाखवलं। याच्यामध्ये अश्विन जडेजाची पार्टनरशिप
रिषभ पंतनी स्वीकारलेली जबाबदारी आणि त्याच्यानंतर मोहम्मद शमीने सुद्धा उभं राहण्याची दाखवलेली तयारी, या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी सुलक्षणाच्या आहेत. कारण भारतीय संघाला परदेशात गेल्यानंतर ह्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. बॉलर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर बुमराह आणि शमीनी या त्या मानानं कमी मदत करणाऱ्या विकेटवर सुद्धा क्लुप्त्या वापरून दाखवल्या, व्हेरिएशन दाखवलं आणि त्याच्यामुळे त्यांना माफक का होईना पण महत्त्वाचं यश मिळालेलं आहे. भारतीय संघ 2 दिवस आता जास्त विश्रांती घेऊन बँगलोर टेस्टला जाणार आहे. श्रीलंकन संघ या 2 दिवसाच्या विश्रांतीमध्ये काय करणार आहे हे मला खरोखर बघायचं आहे. कारण जेव्हा सामना 3 दिवसात संपतो, 1.25 दिवसामध्ये 2 इनिंग संपतात, तेव्हा चिंतेचं कारण नक्कीच असतं. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये कुणी चूक कबूल करत नाही. पराभव मोठा झाला तरी नाक वरती ठेवतात. हे सगळं तुमचं मनोधैर्य उंचावण्याकरता चांगलं असतं, पण डीप इनसाइड युअर माइंड तुम्हाला माहिती असतं आपण काय काय चुका केल्या आहेत. ह्या चुका फक्त कौशल्यापुरत्या, गुणवत्तेपुरत्या नव्हत्या, तर ॲटिट्यूडच्या होत्या, विचारांच्या होत्या आणि त्याच्यात सुधारणा करणं हे श्रीलंकन संघाकरता गरजेचं आहे. शेवटचं वाक्य हे मला रोहित शर्माबद्दल बोलायला आवडेल. त्याचं कारण असं आहे, रोहित टेस्टमध्ये पहिल्यांदा कॅप्टनशिप करत होता. नाणेफेक त्यांनी जिंकली, मान्य आहे. चांगलं खेळत असताना त्यांनी हुकचा फटका मारून विकेट गमावली, पण नंतर कप्तान म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने संघाला हाताळलं ते कौतुकास्पद होतं. बॉलिंग चेंजेस असू देत, DRSचे निर्णय असू देत, सगळ्या बाबतीत त्यांनी योग्य पद्धतीने संघाची हाताळणी केली. हनुमा विहारीला 3 नंबरला फलंदाजीला पाठवलं आणि पाठवणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. याचा अर्थ रोहित शर्मा योग्य प्रकारे कप्तान म्हणून विचार करायला लागलेला आहे. अजून एक गोष्ट तो बोलला ते म्हणजे 11 जण जे संघात खेळत आहेत ते सोडून जे बाकीचे खेळाडू आहेत त्यांना मोटिवेटेड कसं ठेवायचं, त्यांना तयारीला कसं ठेवायचं, ही सर्वात मोठी कप्तानाकरता चाचणीची गोष्ट आहे आणि ती मी पार करणार आहे हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. या सगळ्या अर्थाने हा सामना सार्थकी लागला आहे. एकतर्फी सामना झाला, एकतर्फी विजय मिळवला, त्यामुळे फार काही मी फुशारक्या मारणार नाही. परंतु भारतीय टीमचा परफॉर्मन्स क्लिनिकल होता. जडेजाला मॅन ऑफ द मॅच मिळालं, आश्चर्य काहीच नाही. अश्विननी 435चा टप्पा गाठला म्हणून कौतुक झालं. या सगळ्या अर्थाने मोहालीला येणं, हा सामना कव्हर करणं हे आनंदाचं ठरलं आहे. तुम्हाला कसं वाटतं अश्विनचा परफॉर्मन्स? तुम्ही अश्विनला ऑल टाईम ग्रेट म्हणाल का? हो तर का, नाही तर का, मला जरूर कळवा. सर रवींद्र जडेजाच्या परफॉर्मन्सबद्दल, रोहित शर्माच्या कप्तानीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुद्देसूद 1, 2, 3 करून मला लिहा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. त्याचबरोबर आपला हा संवाद चालू ठेवायचा असला तर माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटूयात नवीन वार्तांकनासह, कारण मी थांबणार नाही आहे. मी वेगळी भटकंती करणार आहे, वेगळ्या लोकांना भेटणार आहे, त्यामुळे त्याचा अहवाल तुम्हाला घेऊन येईनच. तोपर्यंत बाय बाय.